नमस्कार. वेळेला महत्त्व द्या, कष्ट मेहनतीला जपा. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. वेळेला महत्त्व द्या. वेळ ही फार महत्त्वाची आहे. वेळेविना कोणतंच काम चांगलं होत नाही, सुंदर होत नाही, दर्जेदार होत नाही, उत्तम होत नाही. तसेच वेळेनुसार जर काम केलं नाही, वेळेनुसार कोणतं नियोजन केलं नाही, वेळेनुसार जर वागलं नाही, वेळेबरोबर चालले जर नाही, तर आपल्याला यश मिळत नाही, आपलं काम होत नाही. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. वेळ ही फार महत्त्वाची आहे. एकदा जर वेळ गेली तर ती परत येत नाही. एकदा जर वेळ आपल्यापासून दूर झाली ती तर जवळ येत नाही. एकदा जर वेळ आपल्यापासून लुप्त झाली तर ती जवळ येत नाही. त्यामुळे आपलं काम होत नाही, त्यामुळे आपल्याला यश मिळत नाही आणि आपलं जीवन चांगलं होत नाही, दर्जेदार होत नाही. म्हणून वेळेला महत्त्व द्या. वेळ ही फार उपयोगाची आहे. वेळेनुसार चाला, वेळेनुसार कोणतेही काम करा. जाऊ द्या, नंतर करू, नंतर करता येईल, नंतर बघता येईल, जाऊ द्या उद्या करू, पाहू नंतर, करू नंतर, आहे खूप वेळ बाकी, असं जर बोललात तर तुमचं काम होणार नाही, तुम्हाला यश मिळणार नाही आणि तुम्हाला त्यामुळे संकट येतील, अडचणी येतील, समस्या येतील. म्हणून वेळेला महत्त्व द्या. वेळेचा आदर करा, वेळेचा सत्कार करा, वेळेचं स्वागत करा, वेळेचा मान ठेवा, वेळेची शान वाढवा. वेळेला असं तसं समजू नका. वेळ फार महत्त्वाची आहे. म्हणून या वेळेनुसारच चला. वेळेतच कोणतीही कामे करा. वेळ झाल्यावर काम करायला बघू नका. वेळ झाल्यावर कुठेही जायला बघू नका. वेळ झाल्यावर कोणतंही काम होत नसतं. म्हणून वेळ बाकी असतानाच, वेळ शिल्लक राहायला असतानाच आपल्याला आपली कामे करावी लागतील. आपलं नियोजन करावं लागेल, आपला निर्णय घ्यावा लागेल आणि आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. कोणतंही काम असेल, कुठलंही काम असेल, कशाचंही काम असेल, ते आपल्याला वेळेतच करावं लागेल. वेळेचे भान ठेवून, सावधानता ठेवून, सतर्कपणा ठेवून, दक्षता घेऊन, काळजी घेऊन, चिंता करून, एक ध्यास घेऊन आपल्याला आपलं काम करावं लागेल. म्हणून आपलं काम पूर्ण होण्यासाठी वेळेचं बंधन आवश्यक आहे, वेळेची मर्यादा आवश्यक आहे, तसेच काळजी, चिंता आवश्यक आहे, एक ध्यास असणे आवश्यक आहे, तम असणे आवश्यक आहे, पर्वा असणे आवश्यक आहे, धैर्य असणे आवश्यक आहे, धीर असणे आवश्यक आहे. म्हणून कोणतंही काम करण्यासाठी तुम्ही सावधान असले पाहिजे, सतर्क असलं पाहिजे. तसेच भान ठेवून, वेळेचं भान ठेवून, वेळेची मर्यादा ठेवून तुम्ही वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे. तुम्हाला काळजी असली पाहिजे, चिंता असली पाहिजे. आपल्या कर्तव्याचं, आपल्या जबाबदारीचं पालन केलं पाहिजे. काय महत्त्वाचं आहे, कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, कोणती बाब महत्त्वाची आहे, कुठं जाणं महत्त्वाचं आहे, काय करणं महत्त्वाचं आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. यासाठी परीक्षण करा, आत्मपरीक्षण करा, निरीक्षण करा, स्वतःचं थोडं आत्मपरीक्षण करा. आपण काय करत आहोत, आपण का वेळ वाया घालत आहोत, आपण का टाइमपास करत आहोत, याचं थोडं परीक्षण करा, निरीक्षण करा. आणि वेळ ही फार महत्त्वाची आहे. पण वेळेचं महत्त्व ओळखूनच मी वागा, राहा, बोला. वेळेचं भान ठेवूनच तुम्ही कृती करा, कार्य करा. वेळेचं भान ठेवूनच तुम्ही कुठेही जा,
तुमची कामे करा. कारण वेळेनुसार राहिलं, वेळेचं ऐकून राहिलं तरच तुमची कामं होतील आणि तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांनी सुद्धा वेळ वाया घालवू नये. एक एक मिनटं फार महत्त्वाचा असतो. सेकंदसुद्धा फार महत्त्वाचे असतात. एक एक मिनटं फार महत्त्वाचा असतो. म्हणून विद्यार्थ्यांनी वेळ घालवू नये. त्यांनी आपलं जीवन सुंदर करण्यासाठी, आपलं भवितव्य, आपलं भविष्य सुधारण्यासाठी, रंगीबेरंगी बनण्यासाठी, चांगलं करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा, प्रयत्नशील राहावं, कष्ट मेहनत करावी, परिश्रम करावा, श्रम करावा, अभ्यास करावा, चांगला अभ्यास करावा आणि वेळेचं महत्त्व ओळखून, वेळेचं भान ठेवून त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. परंतु विद्यार्थी वेळ वाया घालतात, टाईमपास करतात, मस्ती मौज करण्यात वेळ घालतात, भांडणं करण्यात वेळ घालतात, गप्पा मारण्यात वेळ घालतात. मग अशी तशी परीक्षा येते, त्यांचा अभ्यास झालेला नसतो. कारण त्यांनी वेळेचं भानच ठेवलं नसतं, वेळेचं नियोजनच केलेलं नसतं, अभ्यासाचं नियोजनच केलं नसतं, मनावर घेतलेलं नसतं, ध्यानावर घेतलेलं नसतं, सिरियस पण घेतलेलं नसतं, ते सिरियस राहिलेले नसतात, त्याने गांभीर्य घेतलेलं नसतं, कोण्या गोष्टीचं गांभीर्य त्यांनी घेतलेलंच नसतं. मस्त आनंदात थाटामाटात ते जगलेले असतात. मस्ती करण्यात, मौज करण्यात, टाईमपास करण्यात, वेळ घालवण्यात, गप्पा मारण्यात त्यांनी आतापर्यंत दिवस घातलेले असतात, वेळ घातलेली असते. त्यांनी वेळेचं भान, वेळेची मर्यादा ठेवलेली नसते, वेळेला महत्त्व दिलेलं नसतं आणि मग वेळ निघून जाते, परीक्षा जवळ येते आणि त्यांचा अभ्यास झालेला नसतो आणि त्यांना परीक्षेत काहीच लिहिता येत नाही आणि पर्यायाने तर ते अयशस्वी ठरतात, नापास होतात, फेल होतात. मग कोणती परीक्षा असो, सेट नेटची असो या रेग्युलर परीक्षा असो, या 10वी 9वी 10वीची परीक्षा असो, या 1ली ते 10वीपर्यंतची परीक्षा असो, या 12वीची असो, या 11वीची असो, या कोणतीही परीक्षा असो, स्कॉलरशिपची असो, नवोदयची असो, स्पर्धा परीक्षा असो, MPSCची असो या UPSCची असो, कोणती परीक्षा असो, त्यांनी मनावर घेतलं नसतं, ध्यानावर घेतलं नसतं, वेळेला महत्त्व दिलेलं नसतं, टाईमपास केलेला असता त्यांनी, नुसता टाईमपास, मौज मजा, त्यांनी मौज मजा केलेली असते आणि वेळेला महत्त्व दिलेलं नसतं. त्यामुळे ते सक्सेस होत नाहीत, यशस्वी होत नाहीत, पास होत नाहीत आणि मग त्यांना टेन्शन येतं, ताण येतो, फार ताण येतो, त्यांना फार पश्चाताप होतो आणि मग ते वाईट मार्गाकडे जातात, वाईट विचार करतात आणि मग स्वतःला संपवण्याचा मार्ग शोधतात. परंतु हे चुकीचं आहे. त्यासाठीच आधीच सावधान राहिलेलं बरं, त्यासाठीच आधीच वेळेला महत्त्व दिलेलं बरं. वेळ फार महत्त्वाची आहे, दिवस फार महत्त्वाचे असतात, मिनटं फार महत्त्वाचे असतात. म्हणून वेळ वाया जाऊ नये, काळ वाया जाऊ नये. वेळेनुसार चाला, वेळेनुसार वागा, सावधान राहा, सतर्क राहा आणि तुम्हाला जे बनायचे, जे करायचे, जे व्हायचे, स्वप्न ध्येय ठेवा, स्वप्न ध्येय पक्के ठेवा. तुमचं स्वप्न साकार करा मेहनतीने, अपार मेहनतीने, कष्टाने, श्रमाने, वेळेचं भान ठेवून, वेळेला जपून, वेळेला देव मानून, वेळेला सर्वस्व मानून, वेळेचं स्वागत करून, वेळेचा आदर करून, वेळेचा मान ठेवून तुम्ही वागा, बोला, राहा आणि वर्तन करा, व्यवहार करा आणि आपलं कार्य, आपली जबाबदारी पूर्ण करा, आपलं कर्तव्य पार पाडा. मेहनत करा, अपार मेहनत करा, वाचन करा, लिखाण करा, सराव करा, मननचिंतन करा, जास्तीत जास्त श्रम करा, परिश्रम करा, वारंवार वाचा, वारंवार लिहा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा. मन लावून, ध्यान लावून, काळजीने, ध्यासाने, आवडीने, गोडीने अभ्यास करा. तर तुमचे ध्येय पूर्ण होईल आणि तुम्ही सक्सेस होसाल, तुम्हाला यश मिळेल. म्हणून वेळेचं भान ठेवा, वेळेचं भान ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.